आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा ईडी कोठडीची मुदत आता उद्या संपते आणि त्यावर उद्या ईडी कोर्टात सुनावणी होणार आहे। संजय राऊतांना उद्या जामीन मिळणार की त्यांची ईडी कोठडी वाढणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तर गेल्या रविवारी संजय राऊतांना ईडीने अटक केलेली आणि त्यानंतर ते ईडीच्या कोठडीत आहेत। संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही काल ईडीकडून चौकशी करण्यात आली। पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली आहे। आता उद्या कोर्टात संजय राऊतांच्या कोठडीबाबत ईडी काय भूमिका मांडते याकडे लक्ष असणार आहे। तर संजय राऊतांची पुन्हा एकदा मेडिकल तपासणी करण्यात आली। मेडिकल तपासणीनंतर राऊतांना पुन्हा ईडी कार्यालयामध्ये आणण्यात आलं आणि यावेळी संजय राऊतांनी मीडियाला हात दाखवत सर्व ओके असल्याचं इशाऱ्यानं सांगितलं। तर दुसरीकडे सुनील राऊतांनी भाजपवर टीका करत भाजप मराठी माणसाला काम करू देत नसल्याचा आरोप केलाय। जे नियमानुसार 48 तासामध्ये मेडिकल करणं गरजेचं असतं, त्या नियमानुसार आज राऊत साहेबांचं सकाळी जे हॉस्पिटलमध्ये मेडिकल करून आले। आता मी जस्ट त्यांना जेवण गेलेलं आहे। साहेब ओके आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। आगामी लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेतील शिंदे गट एकत्र लढणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील 16 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं। यात श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघाचाही समावेश होता। या संदर्भात बोलताना पुढील लोकसभा निवडणूक आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढणार आहोत। जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न असेल असंही फडणवीस यांनी म्हटलंय। या 16 मतदारसंघात बारामतीचाही समावेश असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या सप्टेंबर महिन्यात बारामतीच्या दौऱ्यावरती येणार आहेत। भारतीय जनता पक्षाने साधारणपणे आम्ही गेल्या 6 महिन्यापासून 16 मतदारसंघांमध्ये विशेष कॉन्सन्ट्रेट आम्ही केलेलं आहे। त्याच्यामध्ये निश्चितच श्रीकांत शिंदेंचे मतदारसंघ त्या ठिकाणी होता। पण आता जे लोक आमच्यासोबत युतीमध्ये आहेत, कारण शेवटी पुढची जी निवडणूक आहे लोकसभेची, ही शिवसेना आणि भाजप युतीमध्ये आम्ही लढणार आहोत। त्यामुळे जे आमच्या सोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करू। त्यामुळे आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला तरी देखील ती सगळी शक्ती आम्ही शिवसेनेचे जे खासदार आमच्या सोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरताच खर्ची घालणार आहोत। आमच्या या 16 मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघ देखील आहे। गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये बारामतीमध्ये आम्हाला चांगली मतं मिळाली आहेत। आम्ही चांगली फाईट त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे तो मतदारसंघ ही त्या ठिकाणी या 16 मतदारसंघामध्ये आहे। या 16 मतदारसंघांना केंद्रीय भाजपमधनं काही प्रमुख नेते हे प्रभारी म्हणून दिले आहेत। निर्मलाजींना बारामती मतदारसंघ दिलाय, त्या साधारणपणे सप्टेंबरमध्ये बारामतीमध्ये येते। दरम्यान मनीषा कायंदेंनी फडणवीसांवर टीका केलेली आहे। आधी मंत्रिमंडळ तयार करा, नंतर 2024 लोकसभेचा विचार करा असा घणाघात त्यांनी केला। शिंदे गटाला अजूनपर्यंत शिवसेना पक्षाचा अधिकृत दर्जा मिळाला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। तो शिंदे गट आहे, तो शिवसेना नाही, कारण याचा फैसला अजून कोर्टात बाकी आहे आणि त्यांना चांगलं माहिती आहे की हे सगळं चित्र काय दिसतंय। म्हणून रोज उठून तारखा घोषित करतायत। मंत्रिमंडळ पहिले मंत्रिमंडळ तर करा, ते 2024च्या गोष्टी आता का करताय? 2024 मध्ये कोण आहे आणि कोण नाही आहे आणि कोण कुठे आहे? त्यामुळे 48 जागांच्या वल्गना करू नये, पहिले तुम्ही मंत्रिमंडळ करून दाखवा। राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यात नवी माहिती दिली आहे। दिल्ली दौऱ्यावरती असलेल्या फडणवीसांनी शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सुरू असलेल्या विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही कितीदा मीडियाला सांगता लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर सध्या टीकेची झोड उठवली जाते। तुम्ही कितीदा मीडियाला सांगता लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ लवकर हे असं नाही चालत। ठरलंय ना, झालं नाही ना अजून, झालं की बोलू आपण। असं मी गेले महिनाभर ऐकतोय ठरलंय।
दामिनी पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. मंत्रिमंडळ अभी तक बनता नाही. प्रशासनावरती वचक व्हायला पाहिजे, जी दुर्दैवानी झालेली नाहीये. आमची अपेक्षा होती की ही दिल्ली वारी तरी देखील किमान मंत्रिमंडळाची वारी होईल, पण तेही होत नाहीये. याचा अर्थच असा आहे की कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं ह्याच्यामध्येच जे खोळंबा चाललेले आहेत, त्यात सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर ठेवण्याचं काम या ज्या मंडळींनी केलेलं आहे. आणि म्हणून आमची विरोधी पक्ष या नात्याने मागणी आहे, तातडीने मंत्रिमंडळ व्हायला पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जात असल्यानं आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या बचावासाठी पुढे आले. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आता मंत्रिमंडळ विस्तारावर एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. सुप्रीम कोर्टानं मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका असं कुठंही म्हटलेलं नाही, त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं फडणवीसांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नाही. म्हणूनच मी सांगितलं की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोक विचार करताय त्याच्याही आधी आम्ही करू. शिंदे गटाकडून सातत्यानं मंत्रिमंडळ विस्ताराचे वायदे केले जात असल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट सचिवांनाच अधिकार द्या म्हणत टीका केलेली होती. त्यावर देखील फडणवीसांनी आता प्रत्युत्तर दिलंय. माहिती असताना देखील राजकारणाकरता डायलॉगबाजी केली जाते. त्यावेळी असं सांगितलं जातं हे अधिकार फक्त क्वासाय ज्युडिशियल प्रकरणांची सुनावणी करण्याकरता दिले आहेत. आणि याच्या आधी गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते. त्याच्या आधीच्या आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते. ही महाराष्ट्रात नाही देशात परंपरा आहे. क्वासाय ज्युडिशियल मॅटर्सच्या सुनावणीचे अधिकार हे सचिवांना दिले जातात. ते अधिकार दिलेले आहेत, बाकी कुठलेही अधिकार नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांकडून सध्या टीकेची झोड उठवली जात असतानाच आता फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा वायदा केलाय. त्यामुळे आता तरी मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त मिळेल हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांनी काही दिवसांची सक्तीची विश्रांती सांगितलेली होती. मात्र आता विश्रांतीनंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा कामाला लागलेत. मुख्यमंत्री शिंदे उद्यापासून 2 दिवस नांदेडच्या दौऱ्यावरती आहेत. गुरुद्वारा दर्शन, मेळावा, पूरग्रस्त भागांची पाहणी यासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी देखील ते घेणार आहेत. मुंबई महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्चून नव्यानं उभारलेला हँकॉक पूल अलीकडेच खुला करण्यात आला. माझगाव आणि सँडहर्ट्स रोडला जोडणाऱ्या या पुलाचं काम मुंबई महापालिकेनं रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यानं पूर्ण केलंय. पुलाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर यांनी. मुंबईतल्या माझगाव पासून सँडहर्ट्स रोडला जोडणारा हा हँकॉक ब्रिज अखेर प्रवाशांसाठी सुरू झालेला आहे. 150 वर्षांपूर्वीचा असा हा हँकॉक ब्रिज अतिशय बिकट अवस्थेत होता, मोडकळीस आला होता. त्यामुळे 2016 साली हा पूल तोडण्यात आला. त्यानंतर असा अंदाज व्यक्त केला गेला होता की हा पूल पुन्हा बांधण्यासाठी तब्बल 10 वर्षाचा कालावधी लागू शकतो. साहजिकच आहे, इतका मोठा ब्रिज बांधण्यासाठी इतकी वर्ष लागतात. मात्र हे काम तब्बल 6 वर्षांमध्ये पूर्ण झालेलं आहे. जिथे प्रवाशांना 25 रुपये लागायचे माझगाववरून सँडहर्ट्स रोडला येण्यासाठी, त्यांना तब्बल पूर्ण भायखळा फिरून जाऊन 40 रुपये इतके मोजावे लागत होते. या ब्रिजचं काम अजूनही पूर्णपणे झालेलं नाहीये हे आपल्याला दिसतंय. मात्र वाहतुकीसाठी एक बाजू खुली करण्यात आलेली आहे. अजूनही पेंटिंग असेल किंवा बांधकामाचं काम सुरू आहे. मात्र वाहनांसाठी किंवा पादचाऱ्यांसाठी हा ब्रिज खुला करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच मुंबईकरांची जी ट्रॅफिकची चिंता होती किंवा इथे प्रवास करणाऱ्यांना जो त्रास होत होता, त्यांना 6 वर्ष या ब्रिज साठी वाट पाहायला लागली आहे. मुंबईकर या ब्रिजवरून आता प्रवास करू शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बेस्टच्या महापालिकेतील विलिनीकरणाला आज 7 ऑगस्टला 75 वर्ष पूर्ण होत असून बेस्ट उपक्रमातर्फे अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आणि या निमित्तानं मुंबईकरांसाठी
हो हो बसची सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून दर 1 तासाच्या अंतरानं पर्यटकांसाठी बस फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. 250 रुपयामध्ये या बसची सफर करता येणार आहे. मुंबईतील DN नगर पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर माय लेकीची तब्बल 9.5 वर्षांनंतर भेट झाली आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीनं ही तरुणी एका कुटुंबाच्या कैदखान्यातून मुक्त झालेली आहे. हे आनंदाश्रू आहेत माय लेकीच्या भेटीनंतरचे. मुंबईतल्या DN नगर पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर माय लेकींची तब्बल 9.5 वर्षानंतर भेट झाली आहे. 22 जून 2013 मध्ये आईस्क्रीमचं आमिष दाखवून एका कुटुंबाकडून चिमुकलीचं अपहरण करण्यात आलेलं होतं. या मुलीची दाद दिली पाहिजे की तिनं ते तिच्या मैत्रिणीसोबत तिच्या आईसोबत गुगल वगैरे करून पोलिसांशी संपर्क साधला आणि मग DN नगरचे सगळे आमचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ जाऊन तिला रेस्क्यू पण केलं. अपहरणानंतर तिला धमक्या देण्यात आल्या. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. वयाच्या अगदी 12व्या वर्षी तिला घरकाम करायला भाग पाडण्यात आलं. तिला कुणाशी मैत्री करण्याचीही परवानगी नव्हती. दीदी के वजह से हुआ. मैं जिधर काम करते साथ में ना वहाँ पे एक दीदी है मद्रासी. उन्होंने बोला कि डरने का नहीं है, हमेशा मजबूत रहना. तो उनका देख देख के फिर मुझ में हिम्मत आई तो मैंने उनको कहा तो उन्होंने मदद की मेरी. 9 साल घुटन ले लेके तो मेरे आदमी चले गए. इसके पीछे मेरा पूरा घर बर्बाद हो गया. मेरी सास खत्म हो गई. अब मेरे को खाली ये सोचना है मेरे को कैसा पालन पोषण 3 बच्चे को करना है. अखेर सगळ्या त्रासाला ती कंटाळली आणि मुंबई पोलिसांच्या प्रयत्नानंतर या कैदखान्यातून तिची सुटका झाली आहे. रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर आपण पाहताय महामुंबई. मुंबईपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या भिवंडी तालुक्यातील पिसे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील फुलोरा पाडा इथल्या रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कातकरी बांधवांसाठी मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना अर्धवट आहे आणि त्यामुळे पावसात चक्क डोंगरातून आलेल्या ओढ्यातील गढूळ पाणी प्यावं लागण्याची वेळ आलेली आहे. निसर्डी पायवाट, साप, विंचू यांचा धोका. अशा स्थितीत पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावं लागतंय. आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यांना अनेकदा सांगितलं की पिण्याच्या पाण्याची आमची व्यवस्था करा. परंतु गेले 9 महिने झाले त्यांनी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. म्हणून या आमच्या भगिनी माता आज या खड्ड्यातलं जे जंगलामधून जी नाळा वाहून येतो, ओढा वाहून येतो, त्याच्या बाजूला एक खड्डा खोदलेला आहे आणि तिथे ते पाणी तिथलं पाणी पितात आणि अतिशय गढूळ पाणी, दूषित पाणी आहे. जीव मुठीत घेऊन मुरबाड तालुक्यातील कोळेवाडी गावातील गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना होडीतून प्रवास करण्याची वेळ आलेली आहे. खुद्द या गावाच्या महिला सरपंच लता बांगारा यांना देखील होडीतून प्रवास करावा लागतो. बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर पाणलोट क्षेत्राचा भाग देखील वाढला आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये धरणाचं पाणी वाढू लागलं की पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये पाणी भरायला सुरुवात होते. होडीतून यायला लागतं. बारवी धरणाचं पाणी वाढल्यामुळे होडीतून येताना धोके पण हे पडू शकतो आम्ही. पण काही संरक्षण पण आम्हाला जॅकेट बिकीट नाही दिलं. येण्या जाण्याचा टाईम पण भरपूर लागतो आणि गावात असे आजारी वगैरे असतात ना, मग लवकर पेशंट या साईडला पोचवता येत नाही आणि येण्या जाण्याला अर्धा तास लागतो. आजारी झालं तर मग टाइम लागतो. या बाजूला याला, ह्या बाजू असल्यात घरी काय झालं त्याला टाइम लागतो. आणि घरात गरम ओढून पडले, लक्ष देता नाही लोक. लवकर लवकर त्यांना गावठाण नको का करून घ्यायला. गावठाणाचं काम वेळेत पूर्ण करून ग्रामस्थांचं शिफ्टिंग करावं, जेणेकरून त्यांना हा पावसातून जो तलावातून येण्या जाण्याचा पर्याय आहे होडीचा, तो वापरणं कमी करावं. त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्या पण जीवाला धोका आहे. लहान मुलं आहेत, शाळेची मुलं आहेत. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली असून
यामुळे गोविंदांमध्ये एकच आनंद पसरलेला आहे. एक प्रकारे हे विमा कवच गोविंदांना उत्साहाचं बळ देईल आणि त्यामुळे गोविंदा पथक पूर्णपणे सुरक्षित होऊन थरावरती थर रचतील. यामुळे यंदा राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल यात शंका नाही. कधी हातात हात कधी पायात पाय, अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर नाही. यंदा दहीहंडी उत्सव धडाक्यात. गोविंदा पथकांना सुरक्षेची हमी. भाजपतर्फे गोविंदांसाठी विमा कवच. प्रति गोविंदा 10 लाखांचं कवच. उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे घोषणा. दहीहंडी उत्सव आला की गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचतो आणि गोकुळाष्टमीला थरावर थर लावून कर्तबगारी दाखवण्याचं साहस गोविंदा पथकं करतात. यातूनच विश्वविक्रम घडतात आणि या गोविंदांचा उत्साह आता जगभर पोहोचलाय. पण या दरम्यान काही अशा घटना घडतात ज्यामुळे या उत्साहालाच गालबोट लागतं. हे भोग पुन्हा गोविंदांच्या वाट्याला येऊ नये म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गोविंदांचा तब्बल 10 लाखांचा विमा कवच उतरवलाय. अशा प्रकारे गोविंदांना विमा कवच मिळाल्यानं ते आणखी जोमानं सराव करतील. तसंच हे विमा कवच गोविंदांना उत्साहाचं बळ देखील देईल, ज्यामुळे गोविंदा पथकं पूर्णपणे सुरक्षित होऊन थरावर थर रचतील. दहीहंडी गोविंदा समन्वय समितीनं देखील या घोषणेचं स्वागत केलंय. हा उत्सव साजरा करत असताना आमच्या मनात एक भीती असायची की आम्हाला कुठे लागलं, आम्ही कुठे पडलो तर आमच्या औषधोपचारांचा खर्च कोण करणार. तर त्यासाठीच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रत्येक गोविंदाला 10 लाखाचा सुरक्षा कवच जाहीर केल्यामुळे आम्हा प्रत्येक गोविंदाला एक दिलासा मिळाला आहे. आपण तोच आपल्या हक्काचा सण दहीहंडी मोठ्या जल्लोषात मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहोत. त्याबद्दल मी माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून सरकारचे शासनाचे मनापासून आभार मानतो. गेली 2 वर्ष कोविडमुळे दहीहंडी उत्सव साजरा करता आला नाही, कारण त्याच्यावर अनेक निर्बंध लावले गेले होते. पण ह्या वर्षी हे सगळे निर्बंध बाजूला केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. दहीहंडी समन्वय समितीच्या वतीने मी उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानतो. मुंबई उच्च न्यायालयानं घालून दिलेल्या अटी आणि आता गोविंदांना विमा, यामुळे हा साहसी खेळ आणखी सुरक्षित होईल. गोविंदा पथकांना आता विम्याचे सुरक्षा कवच मिळालेले आहे. मात्र वारंवार मागणी करून देखील याचबरोबरीनं दहीहंडी उत्सवाकडे फक्त उत्सव म्हणून न पाहता साहसी खेळाचा एक क्रीडा प्रकार म्हणून पाहावे, ही मागणी वारंवार गोविंदा पथक करतायत. सरकारने एक पाऊल पुढे टाकून दहीहंडी उत्सवाला, दहीहंडीला क्रीडा प्रकाराचा दर्जा दिला तर तरुणांकरता आणखीन एक क्रीडा प्रकाराची संधी उपलब्ध होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. एक नंतर आपण पाहताय महामुंबई. एका मृत कुटुंबाच्या नावानं लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मे महिन्यात ठाण्यामधील कुटुंबाचा नेपाळमधील विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी अंत झालेला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून 2 महिन्यात तब्बल 14,60,000 रुपये काढण्यात आले. तसंच त्या मृत व्यक्तीच्या नावे कर्ज देखील काढल्याचं उघड झालंय. हा सगळा सायबर क्राईमचा प्रकार असल्याचा संशय असून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बहिणीनं तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे.